हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. तर आज नळाला पाणी आलेलं होतं. मग मी मस्तपैकी सर्व झाडांची आंघोळ घालून दिली. तरी पण बरेचसे झाडं कमी झालेले, कारण की काही दिवसांपूर्वीच आम्ही झाडांची छाटणी केली. त्यात पेरूचं, पांढऱ्या जास्वंदीचं आणि चांदणीचं पण झाड होतं. असो, तर आज नाश्त्याला मी बनवते भिजवलेल्या डाळीचे ढोकळे. त्याच्यासाठी मी रात्रीच 1 वाटी हरभरा डाळ, पाव वाटी तांदूळ आणि 1 मूठभर उडदाची डाळ भिजत टाकली होती. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं आलं आणि हिरवी मिरची टाकून दळून घेतलं. आलं मी याच्यामुळे किसून घेते कारण की मग ते मिक्सरच्या भांड्यात थोडेसे तुकडे राहून जातात. त्यानंतर मग त्यात दही, डाळ आणि लिंबू पावडर टाकून दळून घेतलं. त्यानंतर मग त्यात मीठ, हळद आणि तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग मी ढोकळ्यांसाठी पाणी तापवायला ठेवलं आणि मग एका खोल ताटाला तेल लावून घेतलं आणि त्यावर ते ताट ठेवून दिलं. ताट आधीच ठेवून द्यायचं, कारण बॅटर टाकल्यानंतर जर आपण ताट ठेवायला गेलो ना तर मग भयंकर चटके लागतात. असो, तर आपल्याला पूर्ण बॅटर मध्ये सोडा टाकायचा नाहीये. मी बॅटरचे 2 भाग करून घेतले आणि ढोकळे लावतानाच बॅटर मध्ये सोडा टाकायचा. तर सोडा टाकून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं. याच्याने सोडा ऍक्टिव्हेट होऊन जातो. पाण्याऐवजी आपण त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस पण टाकू शकतो. तर मग त्यानंतर मग मी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग ते ताटामध्ये ओतून दिलं आणि 15 मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवून दिलं. आणि ढोकळे शिजतात तोपर्यंत मी इथे फोडणीची तयारी केली. फोडणीसाठी मी कोथिंबीर चिरून घेतली, त्यानंतर मग चिरली हिरवी मिरची आणि घेतला थोडासा कढीपत्ता. आणि इकडे आपले ढोकळे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले. आणि ढोकळे कापण्यासाठी मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं, याच्याने पटकन कापले जातात. असो, तर त्यानंतर मग मी गॅसवर ठेवली छोटीशी कढई. त्याच्यानंतर मग त्यात टाकलं तेल, मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून फोडणी दिली. त्याच्यानंतर मग त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि हे त्या ढोकळ्यांवर पसरवून घेतलं. आणि आता वेळ झाली आहे टेस्ट करण्याची. मी खरं सांगते, ढोकळे एवढे टेस्टी झालेले होते ना आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झाले होते. असो, टेस्ट करण्याच्या नादात सर्वच नको संपायला, तर मग आधी मी मम्मीला देऊन देते. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथे संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.